सन्माननीय ह्या सभागृहातील ज्येष्ठ सदस्य श्री अनिल परब यांनी या 1310 बसेसच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं होतं। त्याचबरोबर मलाही पत्र दिलं होतं आणि 1310 बसेस ह्या 2024 साली घेण्याची प्रक्रिया चालू झाली होती। एसटी महामंडळाच्या सभेमध्ये त्याला मान्यताही देण्यात आली होती आणि ती मान्यता दिल्यानंतर नवीन सरकार आलं। नवीन सरकार आल्यानंतर काही लोकप्रतिनिधींनी माननीय मुख्यमंत्र्यांना निदर्शनास आणलं की ही 1310 ज्या बसेस आहेत त्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, त्यामध्ये गोलमाल झालेला आहे, त्यामध्ये अनेक काही लोकप्रतिनिधी होते आणि सन्माननीय सदस्य श्री अनिल परब साहेब सुद्धा होते। सर्वप्रथम सभागृहाला हे मी सांगू इच्छितो की 1310 बसेस जीसीसी तत्वावर घेण्याची प्रक्रिया चालू होती। कुठल्याही प्रकारे निविदाकाराला कार्यादेश देण्यात आला नव्हता किंवा कुठलाही धनादेश त्याला महामंडळाच्या माध्यमातून देण्यात आला नव्हता। ही वस्तुस्थिती आहे की कामगार संघटनांनी गेल्या अनेक वर्षापासून मागणी केली होती की एसटी महामंडळामध्ये ज्या काही बसेस आपण घ्याल त्या स्वमालकीच्या असाव्या, स्वतःच्या असाव्या आणि ज्या पद्धतीनं जीसीसी तत्वावर आपण बसेस या घेतो, जीसीसी तत्वावर बसेस घेतल्यानंतर त्या ठेकेदाराच्या फायद्याच्या अधिक होतात आणि सर्वसामान्य प्रवाशांच्या फायद्याच्या त्या होत नाही। त्यामुळे महामंडळाचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि कामगार संघटनेनं आणि त्यामध्ये भाई जगताप यांची संघटना सुद्धा त्या ठिकाणी होती आणि त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला। मुख्यमंत्र्यांना तक्रारी केल्या ही वस्तुस्थिती आहे, नाकारत नाही मी, परंतु हा निर्णय घेण्यात आला की आता स्वमालकीच्याच बसेस घ्याव्या आणि त्यानुसार हे 1310 जे चौकशी केली मुख्यमंत्र्यांनी, चौकशी करण्याचे निर्देश संबंधित सर्व अधिकाऱ्यांना दिले, ती चौकशी चालू आहे, ही वस्तुस्थिती आहे। परंतु 1310 बसेस बिलकुल घेऊ नये ही भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि तशा सूचना परिवहन मंत्री म्हणून मी नुकताच रुजू झालो होतो आणि त्यावेळेस मलाही त्यांनी सूचना केल्या आणि आम्ही ते कॉन्ट्रॅक्ट होतं ते पूर्णतः रद्द केलं। त्यामुळे त्या कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून एकही रुपया कुणाला देण्यात आला नाही, म्हणजे भ्रष्टाचाराचा त्या ठिकाणी मुद्दाच उपस्थित होत नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एसटी महामंडळाच्या त्यावेळेस ताब्यामध्ये असलेल्या ज्या 12,000 बसेस आहेत त्या बसेसची संख्या वाढणं गरजेचं होतं, कारण अनिल परब ज्यावेळेस परिवहन मंत्री म्हणून कार्यरत होते त्यावेळेस जवळजवळ 17 ते 18,000 बसेस ताफ्यामध्ये होत्या। परंतु कालांतराने त्या सगळ्या बसेस ह्या जुन्या होत गेल्या। 15 वर्षाच्या वरच्या बसेस ह्या, म्हणजे मला तर अजून आठवतंय की अजितदादा त्या ठिकाणी काम करत असताना विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी बसेसचे काही फोटो झळकवले होते। ते बसेसची अवस्था अतिशय वाईट झाली होती, दुरावस्था झाली होती। त्यामुळे सगळ्या त्या अडगळीत ज्या बसेस आहेत त्या आपण स्क्रॅपमध्ये टाकल्या। त्यामुळे बसेसची संख्या कमी झाली, MSRTCचं उत्पन्नाचा स्रोत कमी झाला आणि त्यामुळे मी परिवहन मंत्री म्हणून त्या ठिकाणी आल्यानंतर सर्वप्रथम 26 ते 40 बसेस घेतल्या। त्या बसेस हळूहळू आपण सर्व लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागणीनुसार दिल्या। त्यानंतर 3000 बसेस घेतल्या स्वमालकीच्या, सभापती महोदय। त्या 3000 बसेसचं सुद्धा वितरण आता चालू आहे आणि टाटा सारख्या मोठ्या कंपनीनं त्या ठिकाणी आपल्याला अतिशय माफक दरामध्ये ह्या 3x2च्या आणि आता 2x2च्या सुद्धा बसेस आपण भविष्यामध्ये घेतोय। त्यामुळे 5000 बसेस आणखी आपण स्वमालकीच्याच घेतोय, म्हणजे आपल्या ताफ्यामध्ये 20,000पेक्षा जास्त बसेस होणार आहेत। भविष्यामध्ये 2036 मध्ये पूर्णतः एसटी महामंडळाच्या सर्व बसेस ह्या इलेक्ट्रिक होतील अशा पद्धतीने आपण ती रचना करतोय। सभापती महोदय, अनिल परब साहेबांनी जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला ही वस्तुस्थिती आहे की त्यांनी दिलेल्या मुद्द्याच्या आधारे मुख्यमंत्र्यांनी त्यावर चौकशी समिती नेमली, चौकशी करण्याच्या सूचना केल्यात, परंतु एकही रुपया त्या प्रकरणामध्ये भ्रष्टाचार झालेला नसल्या कारणानं आता ते प्रकरण फक्त चौकशीच्या फेऱ्यामध्ये आहे। परंतु जर चौकशीचा अहवाल आला तर निश्चितपणे सन्माननीय सदस्य श्री अनिल परब साहेबांनी जी सूचना केली त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, परंतु सध्या तरी चौकशीचा अहवाल प्राप्त झालेला नाही।